नमस्कार, राम राम. माझं नाव आहे अजय कुलकर्णी आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र बोर्ड चॅम्पियन या चॅनलवर. तर स्टुडंट, आज जे आहे आपण 10th स्टँडर्डचं सायन्स 1 मधलं चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन हे काय करणार आहे आपण स्टार्ट करणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे की या ग्रेट सायंटिस्टचं नाव काय असेल तर यांचं नाव आहे सर आयझॅक न्यूटन. तर या न्यूटन सरांनी जे आहेत इन 1687 मध्ये एक बुक जे आहे ते पब्लिश केलेलं आहे. एक बुक पब्लिश केलेलं आहे. त्या बुकचं नाव आहे प्रिन्सिपिया. प्रिन्सिपिया या बुकमध्ये जे आहेत ग्रॅव्हिटेशनची डिस्कवरी कशी झालेली आहे याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन जी आहे ती दिलेली आहे. आणि तीच इन्फॉर्मेशन म्हणजेच ग्रॅव्हिटेशन म्हणजेच काय हे आपल्याला आज काय करायचं आहे, लर्न करायचं आहे, शिकायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर बघा, आपण जे आहे आपल्याला स्टार्ट करायचं आहे व्हॉट इज फोर्स. फोर्स म्हणजेच काय तर बघा स्टुडंट, मी 11th आणि 12thला फिजिक्स शिकवतो. तर मला माहिती आहे की 10वीच्या विद्यार्थ्यांना जे आहेत काय शिकवायचं येतं. तर मी जे आहेत तुम्हाला सायन्स हे बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत जे आहे ते शिकवणार आहे की ज्यामुळं तुमचं समोरचं एज्युकेशन जे आहे ते तुम्हाला इझी जाईल. तर बघा, आज आपण शिकणार आहे की व्हॉट इज फोर्स. तर फोर्स म्हणजेच काय. फोर्स इज अन एक्सटर्नल फॅक्टर, म्हणजेच आपण त्याला बाहेरून अप्लाय करतो. एक्सटर्नल फॅक्टर म्हणजेच काय, आपण त्याला बाहेरून अप्लाय करणार आहे. दॅट चेंजेस. आता बघा, मी जे अंडरलाईन करत आहे ते मी तुम्हाला पहिले एक्सप्लेन करत आहे. दॅट चेंजेस द स्टेट ऑफ एन ऑब्जेक्ट. स्टेट म्हणजेच काय, द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट. स्टेटच्या ऐवजी कोणता वर्ड येईल, पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट किंवा स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट किंवा डायरेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट किंवा ॲक्सेलरेशन, एनर्जी, कोणताही वर्ड इथं येऊ शकतो. म्हणजे स्टेटच्या ऐवजी पोझिशन, स्पीड, डायरेक्शन, एनर्जी असे मेनी वर्ड्स काय येऊ शकतात. म्हणजेच आपल्याला हे सांगायचं आहे की जर हा एक ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टवर जर मी फोर्स अप्लाय केला तर या ऑब्जेक्टची पोझिशन काय होईल, चेंज होईल. ऑब्विसली जर मी या डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला तर हा ऑब्जेक्ट इथून इथं जाईल, म्हणजेच त्याची पोझिशन काय होईल, चेंज होईल. पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट काय होईल, चेंज. ठीक आहे. तुम्ही क्रिकेटची मॅच पाहत असाल, जेव्हा एखादा बॉलर जो आहे बॉल फेकतो तर त्या बॉलवर तो काय करतो, एक फोर्स अप्लाय करतो की ज्यामुळं त्या बॉलचा स्पीड काय होतो, चेंज होतो. नेक्स्ट आपण पाहिलेलं आहे की एखादा जो बॅटमॅन आहे एखाद्या बॉलला हिट करतो. ठीक आहे. ही बॅट आहे. ही बॅट जेव्हा एखाद्या बॉलवर एक फोर्स अप्लाय करेल आणि त्या फोर्समुळे या बॉलची डायरेक्शन काय होईल, चेंज होईल. म्हणजे स्टुडंट, आपण इथं काय शिकत आहे की जर एखाद्या ऑब्जेक्टवर, कोणताही ऑब्जेक्ट असेल तो, त्या ऑब्जेक्टवर जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होऊ शकते, त्याची स्पीड चेंज होऊ शकते किंवा त्याची डायरेक्शन चेंज होऊ शकते, काहीही होऊ शकतं. ओके. मग बघा समोर काय दिलेलं आहे, ऑर ट्राईज टू चेंज द स्टेट ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजेच जर एखादा खूप मोठा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टवर जर तुम्ही लेस फोर्स अप्लाय करत असाल, फोर्स कसा आहे, लेस आहे, तर या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होईल का, तर आपला आन्सर आहे नो. म्हणजेच काय, जर फोर्स अप्लाय केला तर एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन ही चेंज होऊ पण शकते आणि एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होणार पण नाही. हे कशावर डिपेंड असेल, अप्लाइड फोर्स, तुम्ही किती फोर्स अप्लाय करत आहे. ठीक आहे. अँड मास ऑफ ऑब्जेक्टचा मास किती. म्हणजेच जर फोर्स जास्त असेल, मास कमी असेल तर ऑब्जेक्टची पोझिशन, स्पीड, डायरेक्शन ही चेंज होईल. आणि जर फोर्स कमी असेल, फोर्स कसा असेल, कमी असेल आणि मास जास्त असेल तर ऑब्जेक्टची जी पोझिशन, स्पीड, डायरेक्शन ही चेंज होणार नाही. म्हणजे फोर्स दोन्ही पण काम करतात. त्याची स्पीड, पोझिशन चेंज करायचं काम पण करू शकते किंवा ते करणार पण नाही. ठीक आहे. तर बघा, फोर्स जे आहेत, फोर्स हे 2 टाईपचे असतात.
फर्स्ट वन, that is contact force, and second one, that is non contact force. आता बघा, फोर्स जे आहेत हे तुम्हाला टू टाईपचे भेटतील. फोर्स एक भेटेल कॉन्टॅक्ट फोर्स, एक भेटेल नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजेच काय, सपोज हा एक ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये एक दुसरा ऑब्जेक्ट जर आला असेल, हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा दुसरा ऑब्जेक्ट आहे, हे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकाला टच झाले, एकमेकाला काय झाले, टच झाले. तर टच झाल्यावर इथं एक फोर्स प्रोड्यूस होईल आणि त्या फोर्सला आपण काय म्हटलेलं आहे, कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे. मग बघा, एक ऑब्जेक्ट इथं आहे, दुसरा ऑब्जेक्ट इथं आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे, हा दुसरा ऑब्जेक्ट आहे. त्या दोन्हीही ऑब्जेक्टच्या मधात एक फोर्स प्रोड्यूस होत असेल, एक फोर्स काय होत असेल, प्रोड्यूस होत असेल, तर त्या फोर्सला आपण काय म्हणू, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजेच फक्त कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजेच काय, जे दोन ऑब्जेक्ट एकमेकाला टच होतात, जेव्हा फोर्स प्रोड्यूस होतो त्याला आपण काय म्हटलेलं आहे, कॉन्टॅक्ट फोर्स. पण इथं हे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकापासून दूर आहे, एकमेकापासून दूर आहे, तरी त्यांच्यामध्ये काय होतो, एक फोर्स प्रोड्यूस होतो आणि त्या फोर्सला आपण काय म्हटलेलं आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. समजलं इथपर्यंत? म्हणजे स्टुडंट आपण या इथपर्यंत जे आहेत काय शिकलो फक्त, की फोर्स काय करतो. फोर्स एक एक्सटर्नल फॅक्टर आहे, की या एक्सटर्नल फॅक्टरमुळे एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन, स्पीड, डायरेक्शन, एनर्जी ही चेंज होऊ शकते. आणि जर सपोज एखाद्या ऑब्जेक्टचा मास जास्त असेल आणि फोर्स कमी असेल, तर त्याची स्पीड, डायरेक्शन, पोझिशन चेंज होऊ पण शकत नाही. ठीक आहे. आणि त्यानंतर शिकलो आपण की फोर्सचे हे टू टाईप पडतात, कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट म्हणजेच काय, जेव्हा दोन ऑब्जेक्ट एकमेकाला टच होतात तेव्हा एक फोर्स प्रोड्यूस होतो, त्याला म्हणतो आपण कॉन्टॅक्ट फोर्स. आणि जर हे दोन ऑब्जेक्ट एकमेकापासून दूर आहे ते, तरी त्यांच्यामध्ये एक फोर्स प्रोड्यूस होत आहे, त्याला म्हणू आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे. तर कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे आपण काय पाहणार आहे, एक्झाम्पल पाहणार आहे. तर हे बघा, कॉन्टॅक्ट फोर्सचा फर्स्ट एक्झाम्पल असेल फ्रिक्शन फोर्स. आता फ्रिक्शन फोर्स कधी प्रोड्यूस होईल किंवा फ्रिक्शन फोर्स कशाला म्हणायचं, हे बघा. व्हेन वन ऑब्जेक्ट मूव्स ऑन अदर ऑब्जेक्ट, फ्रिक्शन फोर्स इज प्रोड्यूस. म्हणजेच काय, हे बघा. आता हे फर्स्ट पिक्चर बघा, हा कन्सिडर करू एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट म्हणजेच ग्राउंड आहे, हे आपलं काय, ग्राउंड सरफेस. आपण ज्यावर राहतो ते काय असेल, ग्राउंड सरफेस. हा एक ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टवर एक अनदर एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. म्हणजे हे ग्राउंड एक फर्स्ट ऑब्जेक्ट असेल आणि हा जो आहे हा सेकंड ऑब्जेक्ट आहे. बघा, आता या एका ऑब्जेक्टवर हा दुसरा ऑब्जेक्ट मूव्ह होत आहे, म्हणजे या ऑब्जेक्टवर हा दुसरा ऑब्जेक्ट काय होत आहे, मूव्ह होत आहे. तर जेव्हा एका ऑब्जेक्टवर दुसरा ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल, तर त्या सरफेसवर, त्याच्या कॉन्टॅक्टवर एक जो आहे फोर्स प्रोड्यूस होतो आणि त्या फोर्सला आपण काय म्हणू, फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. तर इथं हा जो आहे काय करेल, फ्रिक्शनल फोर्स काय प्रोड्यूस होईल. इथं बघा, हा एक आईस आहे. ठीक आहे. आईस एक ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टवर हा अनदर हा पर्सन जो आहे हा एक दुसरा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे या एका ऑब्जेक्टवर दुसरा ऑब्जेक्ट काय होत आहे, मूव्ह होत आहे. तर तिथं एक फोर्स प्रोड्यूस होईल आणि त्या फोर्सला आपण काय म्हटलेलं आहे, फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. मग आता स्टुडंट हे लक्षात ठेवायचं की फ्रिक्शन फोर्स जो आहे त्याची डायरेक्शन आणि जो ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल त्याची डायरेक्शन काय असेल, वेगळी असेल. आता तुम्हाला दिसत असेल हा पर्सन जो आहे या ऑब्जेक्टला या डायरेक्शननं मूव्ह करत आहे, तर फ्रिक्शन फोर्स ऑलवेज त्याच्या अपोजिट डायरेक्शनला असेल. म्हणजे ऑब्जेक्ट जर या डायरेक्शनला मूव्ह होत असेल तर फ्रिक्शन फोर्स हा या डायरेक्शनला असेल. म्हणजेच फ्रिक्शन फोर्स एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन काय करतो किंवा जो मुवमेंट काय करते, डिक्रीज करेल, त्याचा स्पीड काय करेल, तो डिक्रीज. कोण, फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. तर हे बघा, नेक्स्ट एक्झाम्पल इज अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्स कशाला म्हणायचं पहा, द फोर्स दॅट इज अप्लाइड टू एन ऑब्जेक्ट बाय अ पर्सन. म्हणजे आता इथं तुम्हाला दिसत असेल एक पर्सन आहे, हा पर्सन जो आहे एका ऑब्जेक्टवर एक फोर्स अप्लाय करत आहे, एका ऑब्जेक्टवर किंवा या बॉलवर एक फोर्स अप्लाय करत आहे, त्या फोर्सला आपण काय म्हणू, अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्स. ठीक आहे. किंवा इथं बघा, हा एक ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टवर हे स्टुडंट जे आहेत काय करत आहे, एक फोर्स अप्लाय करत आहे. मग या ऑब्जेक्टवर जो फोर्स अप्लाय होत असेल त्याला म्हणू आपण अप्लाइड फोर्स.
क्लिअर आहे स्टुडंट? सर्वांना समजलं कॉन्टॅक्ट फोर्सचे टू एक्झाम्पल. एक आहे फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स कधी प्रोड्यूस होईल? जेव्हा एक ऑब्जेक्ट आहे, हा काय एक ऑब्जेक्ट आणि हा काय दुसरा ऑब्जेक्ट, हे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील आणि मूव्ह होतील. काय होतील? मूव्ह होतील. तर या मूव्ह झाल्यानंतर जो फोर्स प्रोड्यूस होईल त्याला आपण काय म्हणू? फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल, टेन्शन फोर्स. टेन्शन फोर्स जे आहेत कशाला म्हणू आपण? टेन्शन फोर्स इज द पुलिंग फोर्स in a rope or string when you stretch it. म्हणजेच काय स्टुडंट? हे बघा, ही एक रोप आहे, जस्ट कन्सिडर करा ही एक रोप आहे. या रोपला हा पर्सन काय करत आहे? स्ट्रेच करत आहे, ओढत आहे. ही एक रोप आहे, या रोपला हा पर्सन काय करत आहे? ओढत आहे. मग ओढल्यानंतर स्ट्रेच करत आहे, पुल करत आहे. पुल केल्यावर या रोपमध्ये एक फोर्स प्रोड्यूस होतो आणि त्या फोर्सला आपण काय म्हणू? टेन्शन फोर्स. काय म्हणू आपण त्याला? टेन्शन फोर्स. म्हणजे तुम्हाला समजलं असेल टेन्शन फोर्स कुठं प्रोड्यूस होतो? जर एक रोप आहे, त्या रोपला तो पर्सन स्ट्रेच करत आहे, ओढत आहे, ओढल्यानंतर त्याच्यामध्ये एक फोर्स प्रोड्यूस होतो, त्याला म्हणू आपण टेन्शन फोर्स. आता इथं बघा एक ऑब्जेक्ट आहे, या एका ऑब्जेक्टला दोन्ही साईडनं ओढत आहे, दोन्ही साईडनं ओढत आहे. तर हा जो फोर्स असेल, हा जो फोर्स असेल त्याला आपण काय म्हणू? टेन्शन फोर्स. त्याला आपण काय म्हणू? टेन्शन फोर्स. हे असं ओढत आहे त्या दोन्ही साईडनं, त्याला म्हणू आपण टेन्शन फोर्स. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल, इलास्टिक. आता इलास्टिक फोर्स कशाला म्हणायचं? थोडंसं व्यवस्थित पाहायचा. ठीक आहे. अ फोर्स दॅट अलाउज सम मटेरियल टू रिटर्न टू इट्स ओरिजिनल शेप आफ्टर बीइंग स्ट्रेच और कॉम्प्रेस. आता पहा व्यवस्थित. सपोज तुम्ही जे आहेत रबर बँड जे आहे पाहिलं असेल. ॲक्च्युअली रबर बँड जे आहेत ते हे असं असतं. ठीक आहे. रबर बँड जे आहे ते असं असतं. पण जेव्हा आपण त्याला काय केलं? स्ट्रेच केलं. काय केलं आपण? स्ट्रेच. जस्ट लाईक दिस स्ट्रेच केलं. या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत असेल आपण काय करत आहे? या रबर बँडला स्ट्रेच करत आहे. मग स्ट्रेच केल्यावर त्याची साईज अशी होते. ओके. मग आता रिअलिटीमध्ये जे आहे रबर बँड हे असं आहे, ओरिजिनलचे जे रबर बँड हे असं आहे, पण ज्याला आपण स्ट्रेच केल्यावर ते रबर बँड असं होतं. मग जेव्हा रबर बँडची जी साईज आहे आपण स्ट्रेच केल्यावर रबर बँडची साईज इन्क्रीज होते, तेव्हा त्या रबर बँडमध्ये एक फोर्स प्रोड्यूस होतो. काय होतो? एक फोर्स काय होईल? प्रोड्यूस होईल ऑल डायरेक्शननी. आणि त्या फोर्समुळं ते जे रबर बँड आहे ते रबर बँड अगेन ओरिजिनल शेपमध्ये येईल. म्हणजेच जेव्हा आपण रबर बँडला आपण स्ट्रेच करतो तर स्ट्रेच केल्यावर त्यामध्ये काय होईल? एक फोर्स प्रोड्यूस होईल की ज्या फोर्समुळं ते जे रबर बँड आहे अगेन त्याच पोझिशनला येतं. त्या फोर्सला आपण काय म्हणू? इलास्टिक फोर्स. क्लिअर आहे? येस. तर आता इथं बघा हे एक स्प्रिंग आहे, स्प्रिंगला आपण कॉम्प्रेस करत आहे. म्हणजे स्प्रिंग हे असं आहे, नॉर्मल आपला स्प्रिंग हा असा आहे, याला आपण काय करत आहे? कॉम्प्रेस करत आहे. काय करत आहे? कॉम्प्रेस. मग कॉम्प्रेस केल्यावर हा जो स्प्रिंग आहे हा असा होईल. मग कॉम्प्रेस केल्यावर हा जो स्प्रिंग हा याला आपण काय केलं? कॉम्प्रेस केलं. कॉम्प्रेस केल्यावर इथं एक फोर्स प्रोड्यूस होईल आणि इथं एक फोर्स प्रोड्यूस होईल. आणि या फोर्समुळे जे आहेत, या फोर्समुळे हे जे कॉम्प्रेस स्प्रिंग आहे हा ओरिजिनल शेपमध्ये येऊन जाईल. हा काय होईल? ओरिजिनल शेपमध्ये अगेन येऊन जाईल. त्या फोर्सला आपण काय म्हणू? इलास्टिक फोर्स. क्लिअर आहे? येस. थर्ड एक्झाम्पल बघा. सपोज आता हे जे आहेत इथं बघा, आपण हा जो आहे इथं एक फोर्स जो आहे तो अप्लाय होईल. इथे एक फोर्स जो आहे तो प्रोड्यूस झालेला असेल. ठीक आहे. आणि याच फोर्समुळे जो आहे हे जे स्ट्रिंग आहे हे स्ट्रिंग ओरिजिनल पोझिशनवर काय होईल? येऊन जाईल. म्हणून याच फोर्सला आपण काय म्हणू? इलास्टिक फोर्स. स्टुडंट एकदा डबल आपण जे आहे रीड करू वाटल्यास तेव्हा तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. अ फोर्स दॅट्स अलो सम मटेरियल टू रिटर्न टू इट्स ओरिजिनल शेप आफ्टर बीइंग स्ट्रेच और कॉम्प्रेस. म्हणजेच एखादा ऑब्जेक्ट तुम्ही स्ट्रेच केला किंवा कॉम्प्रेस केला तेव्हा त्यावर एक फोर्स काय होईल? त्यांच्यामध्ये काय होईल? एक फोर्स प्रोड्यूस होईल आणि त्या फोर्समुळे तो ऑब्जेक्ट ओरिजिनल शेपमध्ये येईल. तो ऑब्जेक्ट ओरिजिनल शेपमध्ये येईल, त्याला आपण काय म्हणू? इलास्टिक फोर्स. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता जे आहे हे झाले फोर्थ एक्झाम्पल कॉन्टॅक्ट फोर्सचे. आता नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे जे एक्झाम्पल जे आहे ते बघा. फर्स्ट वन दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
हे आपल्याला काय करायचंय, लर्न करायचं, शिकायचंय आपल्याला. बघा, अ फोर्स दॅट अट्रॅक्ट एनी टू ऑब्जेक्ट्स विथ द मास. म्हणजेच इथं ही एक अर्थ आहे, हा एक मून आहे. ही अर्थ जी आहेत आणि मून एकमेकाला अट्रॅक्ट करत आहे. हे जे दोन ऑब्जेक्ट आहे अर्थ आणि मून एकमेकाला काय करत आहे, अट्रॅक्ट करत आहे विथ द डेफिनाइट फोर्स. एका फोर्सने ते अट्रॅक्ट करत आहे, त्या फोर्सला आपण काय म्हणू, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इथे बघा, सपोज इथं अर्थ आपण जे आहे ते ड्रॉ करू. ही अर्थ आणि हा ॲपल. ॲपल जे आहेत, या ॲपलला ही अर्थ आपल्याकडे काय करत आहे, अट्रॅक्ट करत आहे, आणि या अर्थला हा ॲपल आपल्याकडे अट्रॅक्ट करत आहे. मग ज्या फोर्सनी ते दोन ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करत असेल त्या फोर्सला आपण काय म्हणू, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. नेक्स्ट, मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स कशाला म्हणायचं हे बघा, फोर्स विच इज अप्लाइड बाय द मॅग्नेट ऑन मॅग्नेटिक मटेरियल. म्हणजेच काय, एक मॅग्नेट जे आहे ते मॅग्नेट मॅग्नेटिक मटेरियलवर जे फोर्स ॲक्ट करतं त्याला आपण काय म्हणू, मॅग्नेटिक फोर्स. म्हणजे इथं बघा, एक काय असेल, हे हॉर्सशू मॅग्नेट आहे. हे काय, हॉर्सशू मॅग्नेट, की जे हॉर्सशू मॅग्नेट या मॅग्नेटिक मटेरियलवर, हे एक मॅग्नेट आहे, ते मॅग्नेट या मॅग्नेटिक मटेरियलवर जे आहेत, इथं मॅग्नेटिक मटेरियल कोणतं आहे, आयर्न. या मॅग्नेटिक मटेरियलवर हे मॅग्नेट काय करत आहे, एक फोर्स ॲक्ट करत आहे, आणि त्या फोर्सला आपण काय म्हणू, मग मॅग्नेटिक फोर्स. किंवा इथं बघा, हे एक बार मॅग्नेट आहे, हे एक बार मॅग्नेट आहे. इथं आहे नॉर्थ पोल, इथं आहे साऊथ पोल. या दोन बार मॅग्नेटच्या जे आहेत मधात, हा एक नॉर्थ पोल आहे, हा एक साऊथ पोल आहे. यांच्या मधात जो फोर्स प्रोड्यूस होईल त्याला म्हणू आपण अट्रॅक्टिव्ह फोर्स. अट्रॅक्टिव्ह फोर्स, कारण की आपण पाहिलेलं आहे नॉर्थ पोल साऊथ पोल हे जे अपोजिट पोल्स जे असतात त्यांच्या मधात कोणता फोर्स प्रोड्यूस होतो, अट्रॅक्टिव्ह फोर्स. आणि तो अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजेच कोणता असेल, मॅग्नेटिक फोर्स. ठीक आहे. इथं बघा, हे एक बार मॅग्नेट, हे एक बार मॅग्नेट, इथं आहे साऊथ पोल, इथं आहे साऊथ पोल. आणि दोन सेम पोल जर असतील त्यांच्या मधात कोणता फोर्स प्रोड्यूस होतो, रिपल्सिव्ह फोर्स. रिपल्सिव्ह फोर्स. आणि याच रिपल्सिव्ह फोर्सला आपण काय म्हणू, मॅग्नेटिक फोर्स. ठीक आहे. तर हे दोन एक्झाम्पल झाले नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजेच काय स्टुडंट, नॉन कॉन्टॅक्ट म्हणजेच काय, हे तुम्ही बघा, हे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकाच्या दूर आहे, एकमेकाच्या दूर आहे. अर्थ आणि मून त्यांच्या मधात पण एक फोर्स प्रोड्यूस होतो, आणि त्या फोर्सला आपण काय म्हणू, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे. इथं पण बघा, हे दोन्ही मॅग्नेट जे आहे एकमेकापासून दूर आहे, तरी त्यांच्या मधात एक फोर्स काय होत आहे, प्रोड्यूस होत आहे. त्या फोर्सला आपण काय म्हणू, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आणि त्याचं एक्झाम्पल असेल मॅग्नेटिक फोर्स. ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल पहा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजेच एक असेल पॉझिटिव्ह, एक असेल निगेटिव्ह. एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, एक निगेटिव्ह चार्ज आहे. या दोघांच्या मधात जो फोर्स प्रोड्यूस होईल, दोघांच्या मधात जो फोर्स प्रोड्यूस होईल त्या फोर्सला आपण काय म्हणू, इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज. अ फोर्स इज एक्झर्टेड बिटवीन एनी टू चार्ज ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे इथून पाहिला असेल बलूनवर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज. हे जे मास आहे त्यावर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह. म्हणून पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये कोणता फोर्स प्रोड्यूस होईल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय होईल, प्रोड्यूस होईल. ठीक आहे. येस. ठीक आहे. बघा, इथपर्यंत जे आहे स्टुडंट आपण काय लर्न केलं, व्हॉट इज फोर्स, फोर्स काय आहे, तर फोर्सचे कोणकोणते टाइप्स पडतात. फर्स्ट वन दॅट इज कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल बघितले. त्याच्यानंतर आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे कोणते एक्झाम्पल आहे ते बघितले. तर आता आपल्याला कॅन यू रिकॉल मधला फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो पाहायचा आहे. आपल्या बुकमध्ये दिलेला आहे कॅन यू रिकॉल चा फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अ फोर्स ऍक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, या क्वेश्चनचं मिनिंग काय दिलेलं आहे तुम्हाला, की जर एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टवर तुम्ही जर एक फोर्स ऍक्ट केला तर त्याचा इफेक्ट काय होईल. जर एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय केला तर त्याचा इफेक्ट काय होईल, परिणाम काय होईल. इथं कोणाला सांगता येतं की जर एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट तुम्ही फोर्स अप्लाय करत आहे तर डेफिनेटली हा ऑब्जेक्ट इथून इथे जाईल, हा ऑब्जेक्ट इथून इथे जाईल. म्हणजे त्याची पोझिशन काय होईल, चेंज होईल. आणि जर पोझिशन चेंज होत आहे त्याला आपण काय म्हणू, डिस्प्लेस. बघा, डिस्प्लेस म्हणजे जागा चेंज होते, त्याची पोझिशन चेंज होते, म्हणून आपण याला म्हणू डिस्प्लेस. ठीक आहे. फोर्स अप्लाय केला म्हणून त्याची पोझिशन चेंज झाली, डिस्प्लेसमेंट झालं त्याच्यामध्ये. ठीक आहे. अजून काय होऊ शकतं, त्याची जी व्हेलॉसिटी चेंज होईल,
किंवा त्याला म्हणू आपण स्पीड चेंज होईल. एखाद्या ऑब्जेक्टची काय होईल, स्पीड चेंज होईल, त्याची डायरेक्शन चेंज होऊ शकते. जसं आपण याच्या आधी एक्झाम्पल बघितलं बॉलरचं. एखादा बॉलर जो आहे जेव्हा बॉल थ्रो करतो, बॉल फेकतो, तर त्यावर तो फोर्स अप्लाय करतो आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होतं, त्या बॉलची स्पीड चेंज होते. नेक्स्ट डायरेक्शन बघितलं आपण. एखादा जो बॅट्समन आहे जेव्हा बॉलला हिट करतो तर त्या बॉलची डायरेक्शन पण चेंज होते. म्हणजेच काय, फोर्स जर अप्लाय करत आहे तर त्याचं डिस्प्लेसमेंट, एखाद्या ऑब्जेक्टवर जर फोर्स अप्लाय होत आहे तर त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होऊ शकतं, त्याची स्पीड इन्क्रीज डिक्रीज होऊ शकते, त्याची डायरेक्शन चेंज जी आहे ती होऊ शकते. किंवा एखाद्या ऑब्जेक्टवर जर सपोज तुम्ही फोर्स अप्लाय केला, एखाद्या ऑब्जेक्टवर तुम्ही फोर्स जर अप्लाय केला तर त्याची साईज पण काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. तेच आपलं काय आन्सर आहे. बघा, व्हेन फोर्स ऍक्ट ऑन अ बॉडी, एखाद्या बॉडीवर जर तुम्ही फोर्स ऍक्ट केला, इट गेट डिस्प्लेस होईल, तो त्याची जागा चेंज होईल, पोझिशन चेंज होईल. इट मूव्ज, तो मूव्ह होईल, एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत काय होईल, तो मूव्ह होईल. इट चेंजेस स्पीड अँड डायरेक्शन, त्या ऑब्जेक्टची स्पीड अँड डायरेक्शन पण काय होईल, चेंज होईल. अँड चेंजेस इट्स साईज, त्याची साईज पण काय होईल स्टुडंट, चेंज होईल. आय होप या क्वेश्चनचा आन्सर समजलं असेल. क्वेश्चन सिंपल आहे. जर ऑब्जेक्टवर जर फोर्स ऍक्ट झाला तर त्यामुळे काय होईल, तर काय होईल हे आपण जे आहे हे पाहिलेलं आहे. ठीक आहे. मग नेक्स्ट बघा. आता बघा स्टुडंट, इथं जे आहे आपल्याला मेनली शिकायचं आहे की ग्रॅव्हिटेशन म्हणजेच काय. तर बघा स्टुडंट, ही जर तुम्हाला स्टोरी समजली, ग्रॅव्हिटेशनची ही जर तुम्हाला स्टोरी समजली तर तुम्हाला पूर्ण ग्रॅव्हिटेशनचा कन्सेप्ट जो आहे हा क्लिअरली अंडरस्टँड होईल. आता या ग्रॅव्हिटेशनच्या या कन्सेप्टमध्ये आपल्याला मेनली 3 क्वेश्चन्स लर्न करायचे आहेत. 3 क्वेश्चन शिकायचे आहेत. 3 क्वेश्चन्स कोणते आहेत आणि त्या 3 क्वेश्चनचे आन्सर शिकायचे. ओके. मग आता बघा, ठीक आहे, ही सर्वांना स्टोरी जी आहे ती माहीत असेल की न्यूटन सर जे आहेत ॲपलच्या ट्री खाली जे आहेत बसलेले असतील. आणि इथं बघा, सगळ्यात पहिलं लक्षात ठेवायचं तुम्हाला की आपण सर्व कुठं राहतो, अर्थवर राहतो. आपण जे काही आहेत ते कुठं राहतो, आपण सगळे अर्थवर राहतो. ठीक आहे, ही आपली अर्थ आहे. मग न्यूटन सर जे ॲपलच्या ट्री खाली झोपलेले होते. मग झोपलेले असताना त्यांच्या डोक्यावर एक ॲपल येऊन पडतं आणि त्या पडल्यानंतर त्यांचं झोप जी आहे डिस्टर्ब होते आणि त्यांच्या माइंडमध्ये जो आहे फर्स्ट क्वेश्चन क्रिएट होतो. आणि तो फर्स्ट क्वेश्चन कोणता आहे की हे ॲपल जे आहे माझ्या डोक्यावर येऊन पडलेलं आहे, त्या ॲपलवर फोर्स कोण अप्लाय करतं. म्हणजेच काय बघा, समजून घेऊ आपण की हे एक ॲपल आहे आणि हे आपलं एक न्यूटन सर आहे. जस्ट कन्सिडर करू. ओके. आता हे जे ॲपल आहे हे ॲपल न्यूटन सरांच्या डोक्यावर येऊन पडतं. तर या न्यूटन सरांच्या माइंडमध्ये फर्स्ट क्वेश्चन हा येतं की या ॲपलवर फोर्स कोणी अप्लाय केला. हे जे ॲपल आहे या ॲपलवर फोर्स कोणी अप्लाय केला. कारण की न्यूटन सरांना हे माहीत होतं की एखादा ऑब्जेक्ट जर हा ऑब्जेक्ट इथून इथं जात आहे, ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होते, म्हणजेच त्या ऑब्जेक्टवर कोणी ना कोणी फोर्स अप्लाय करत असेल. म्हणजेच फक्त मला तुम्हाला हे सांगायचं आहे, हे जे ॲपल जे आहे हे ॲपल वरतून खाली पडत आहे, तर या ॲपलवर कोणी ना कोणी फोर्स अप्लाय केला असेल म्हणून त्या ॲपल त्यांच्या डोक्यावर पडलेलं आहे. जर या ॲपलवर कोणी फोर्स अप्लाय केलाच नसता तर हे ॲपल वरतून खाली पडलं नसतं. त्यांना हे माहित होतं की ऑब्जेक्ट मूव्ह कधी होईल, जेव्हा त्यावर फोर्स अप्लाय झाला तेव्हाच. म्हणजेच हे ॲपल जर वरतून खाली पडत आहे मीन्स डेफिनेटली या ॲपलवर कोणता फोर्स हा ॲक्ट झालेला आहे, कोणी ना कोणी फोर्स ॲक्ट केलेला आहे. मग न्यूटन सरांनी हे बघितलं की आजूबाजूला तर कोणीच नाही आहे. ठीक आहे, आजूबाजूला कोणीच नाही. मग या ॲपलवर फोर्स कोणी ॲक्ट केला. मग खूप जास्त थिंकिंग केल्यानंतर जे आहेत न्यूटन सरांना हे समजलं की या ॲपलवर जो फोर्स ॲक्ट झालेला आहे तो कोणी केलेला आहे, तर अर्थनी केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे अर्थनी या ॲपलवर एक फोर्स ॲक्ट केलेला आहे की ज्या फोर्समुळे ते ॲपल खाली पडलं, ते आपल्या डोक्यावर पडलं. आणि न्यूटन सरांनी त्याच फोर्सला जे आहे नाव दिलेलं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. आणि त्याच ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल आपल्याला काय करायचं आहे, लर्न करायचं आहे, शिकायचं आपल्याला की ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाला बनायचं. ठीक आहे. तर पहा, नेक्स्ट स्लाइडवर आपल्याला शिकायचं आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. तर बघा स्टुडंट, इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये तुम्हाला अगेन 3 थिंग शिकायचे आहेत की ग्रॅव्हिटेशन फोर्स जो आहे कोण अप्लाय करतं, कोणावर अप्लाय करते आणि का बरं अप्लाय करते. ठीक आहे. तर पहा एकदा, सगळ्यात पहिले आपल्याला हे शिकायचं आहे
की ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोण ऍक्ट करतं, त्याचा आन्सर आपल्याला माहिती आहे की कोण ऍक्ट करते, अर्थ जी आहे ती काय करते, अप्लाय करते. फर्स्ट क्वेश्चन की ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोण अप्लाय करते, अर्थ अप्लाय करते. कोणावर अप्लाय करते, तर अर्थवर असलेल्या ऑल ऑब्जेक्ट्सवर. म्हणजे अर्थवर जेवढे पण लिव्हिंग थिंग्स आहेत, नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, ॲटमॉस्फिअर आहे, त्या सर्वांवर ही अर्थ काय करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करते, ऍक्ट करते. क्लिअर आहे. थर्ड थिंग म्हणजे हे समजलं की ही आपली अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करते, अप्लाय करते. कोणावर अप्लाय करते, अर्थवर असलेल्या सर्व ऑब्जेक्टवर. कशासाठी अप्लाय करते, ही जी अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशासाठी अप्लाय करते, तर ते ऑब्जेक्ट आपल्याकडे ओढण्यासाठी. ठीक आहे. तिन्ही क्वेश्चनचे आन्सर भेटले. फर्स्ट क्वेश्चन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोण अप्लाय करते, अर्थ अप्लाय करते. कोणावर अप्लाय करते, अर्थवर असलेल्या सर्व ऑब्जेक्टवर अप्लाय करते. कशासाठी अप्लाय करते, ते जे ऑब्जेक्ट जे अर्थवर आहेत ते ऑब्जेक्ट आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी. ठीक आहे. तर बघा मग आता डेफिनेशन आपली, द फोर्स विच इज अप्लाइड बाय द अर्थ. म्हणजे तुम्हाला आता हे समजलं असेल की ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोण अप्लाय करते, अर्थ अप्लाय करते. ठीक आहे. कोणावर अप्लाय करते, ऑब्विसली तर ऑब्जेक्टवर अप्लाय करते, अर्थवर असलेल्या सर्व ऑब्जेक्टवर. कशासाठी अप्लाय करते, टू पुल. पुल म्हणजेच इथं अट्रॅक्ट असेल, अट्रॅक्ट वर्ड हा पण तुम्ही यूज करू शकता. अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट टुवर्ड इटसेल्फ. म्हणजे ही जी अर्थ आहे, ही आपली अर्थ प्रत्येक ऑब्जेक्टवर फोर्स ऍक्ट करते. एक फोर्स काय करते, अप्लाय करते. कशासाठी, ते सगळे ऑब्जेक्ट आपल्याकडे ओढण्यासाठी. त्या फोर्सला आपण काय म्हणू, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. क्लिअर आहे. म्हणजे न्यूटन सरांना जो फर्स्ट क्वेश्चन पडला होता की त्या ॲपलवर कोणी फोर्स अप्लाय केला, अर्थनी अप्लाय केला. ठीक आहे. त्या अर्थचा फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आपल्याला सर्वांना भेटलेला आहे. त्याच फोर्सला आपण काय म्हटलेलं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. तर मग बघा आता सेकंड क्वेश्चन, न्यूटन सरांच्या माइंडमध्ये काय असेल, सेकंड क्वेश्चन आला असेल. तो कोणता क्वेश्चन असेल हे बघा. न्यूटन सरांच्या माइंडमध्ये सेकंड क्वेश्चन हा आला असेल की हा जो हे जे ॲपल आहे, हे ॲपल वरतून तर खाली पडलं, म्हणजे यावर फोर्स ऍक्ट केला. तो फोर्स कोणी ऍक्ट केला, अर्थनी जे आहे ते अप्लाय केलेला आहे, ऍक्ट केलेला आहे. तर हे जे ॲपल जे आहे हे स्ट्रेटच का बरं खाली पडलं, हे सर्टन अँगलला असं जाऊन का बरं नाही खाली पडलं, किंवा पहिले जे आहेत हॉरिझॉन्टल गेलं, मग असं जाऊन का बरं नाही खाली पडलं. म्हणजे त्यांच्या माइंडमध्ये सेकंड क्वेश्चन हा जो आहे आलेला आहे की हे ॲपल जे स्ट्रेट का बरं खाली पडतं. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट जो आहे हा स्ट्रेटच का बरं खाली पडतो, हा सर्टन असा अँगलनी किंवा सर्टन या अँगलने किंवा पहिले असा जाऊन असा का बरं नाही पडत. ठीक आहे. मग त्यांना खूप असं डिस्कशन केल्यानंतर त्यांना त्या क्वेश्चनचं पण आन्सर भेटलं होतं की आपली जी अर्थ आहे, ही अर्थ म्हणजे ही जी आपली अर्थ आहे, आता आपण शिकलेलो आहे, ही आपली काय, ही आपली अर्थ आहे. ही अर्थ कोणत्याही ऑब्जेक्टला आपल्याकडे काय करते, अट्रॅक्ट करते. आपल्याकडे काय करते, अट्रॅक्ट. तर स्टुडंट, एखादा ऑब्जेक्ट असा व्हर्टिकली डाऊनवर्ड जो आहे तो खाली पडतो, याचं रिझन काय आहे, याचं रिझन हेच आहे की आपली जी अर्थ आहे ती अर्थ कोणत्याही ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते. ती कुठं अट्रॅक्ट करते, टुवर्ड्स द सेंटर. कुठं अट्रॅक्ट करते, टुवर्ड्स द सेंटरकडे अट्रॅक्ट करते. म्हणून कोणताही ऑब्जेक्ट हा स्ट्रेट खाली पडतो. म्हणजे स्टुडंट तुम्हाला हे समजलं असेल, आपण कोणताही ऑब्जेक्ट जर सोडला तो स्ट्रेट खाली पडतो. का बरं स्ट्रेट खाली पडतो, कारण की आपली जी अर्थ आहे ती आपली अर्थ कोणत्याही ऑब्जेक्टला कुठं अट्रॅक्ट करते, टुवर्ड द सेंटर अट्रॅक्ट करते. म्हणून बघा इथं सपोज एखादा ऑब्जेक्ट इथं असेल तर ही जी अर्थ त्याला कुठं अट्रॅक्ट करेल, टुवर्ड द सेंटर अट्रॅक्ट करेल. एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या खाली असेल, एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या कुठं असेल, खाली असेल, तोही ऑब्जेक्ट कुठं अट्रॅक्ट होईल, टुवर्ड द सेंटरकडे अट्रॅक्ट होईल. किंवा एखादा ऑब्जेक्ट जर इथं असेल तो बी ऑब्जेक्ट कुठं होईल, टुवर्ड द सेंटर काय होईल, अट्रॅक्ट होईल. म्हणून जर कोणताही ऑब्जेक्ट आपण जर सोडला, तो स्ट्रेट खाली पडतो. सर्टन असा अँगलनी जो आहे, असा कर्व शेपमध्ये जो आहे, कधीही खाली पडत नाही. बिकॉज आपली अर्थ त्या कोणत्याही ऑब्जेक्टला कुठं अट्रॅक्ट करते, टुवर्ड द सेंटर अट्रॅक्ट करते म्हणून. ठीक आहे. मग हे भेटलं आपल्याला सेकंड क्वेश्चनचा आन्सर. मग आता न्यूटन सरांना पडलेला थर्ड क्वेश्चन हा आहे की हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा फक्त अर्थवर प्रेझेंट आहे का, हा जो फोर्स प्रेझेंट आहे हा फक्त अर्थवर आहे का. ठीक आहे. तर त्याचा आन्सर काय होतं, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे हा फक्त अर्थवर प्रेझेंट नाही, तो पूर्ण युनिवर्समध्ये प्रेझेंट आहे. तर पूर्ण युनिवर्समध्ये काय प्रेझेंट आहे. म्हणून
न्यूटन सरांनी जे आहेत ग्रॅव्हिटेशनल फोर्सला जे आहेत एक न्यू नेम दिलेला आहे, त्याला म्हटलेलं आपण युनिव्हर्सल फोर्स. म्हणजेच न्यूटन सरांना हे माहिती आहे की हा जो फोर्स आहे हा फक्त अर्थवरच नाही, हा पूर्ण युनिव्हर्समध्ये प्रेझेंट आहे. म्हणून ग्रॅव्हिटेशनला आपण काय म्हणू, युनिव्हर्सल फोर्स. युनिव्हर्सल का बरं, सर्वांना समजलं असेल. युनिव्हर्सल म्हणजेच काय, तो फोर्स पूर्ण युनिव्हर्समध्ये प्रेझेंट आहे म्हणून. ठीक आहे. मग आता युनिव्हर्सल फोर्स म्हणजेच काय बघा. युनिव्हर्सल फोर्स म्हणजेच काय, दॅट इज इट ॲक्ट्स बिटवीन एनी टू बॉडीज इन युनिव्हर्स. म्हणजेच तुम्हाला आता हे समजलं असेल, युनिव्हर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्सला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल फोर्स. आणि युनिव्हर्सल म्हणजेच काय, तो पूर्ण युनिव्हर्समध्ये प्रेझेंट आहे. आणि अजून कुठं प्रेझेंट आहे, इट्स ॲक्ट बिटवीन एनी टू बॉडीज इन द युनिव्हर्स. म्हणजेच काय की तो कोणतेही दोन ऑब्जेक्ट असेल, न्यूटननी हे एक्सप्लेन केलं, न्यूटन सरांनी, की कोणतेही दोन ऑब्जेक्ट असेल, कोणतेही दोन ऑब्जेक्ट युनिव्हर्समध्ये असलेले कोणतेही दोन ऑब्जेक्ट, त्या दोन्ही ऑब्जेक्टच्या मधात कोणता फोर्स प्रोड्यूस होतो, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होईल, प्रोड्यूस होईल. म्हणजे कोणते दोन ऑब्जेक्ट म्हणजेच काय, हा पेन आणि मी एक बॉडी आहे. पेन एक ऑब्जेक्ट आहे, माझी ह्युमन बॉडी ऑब्जेक्ट आहे. या दोघांच्या मधात पण काय होईल, एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होईल, प्रोड्यूस होईल. हा बोर्ड आणि एक माझी बॉडी यांच्या मधात पण काय होईल, एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रोड्यूस होईल. हा कॅमेरा आणि मी यांच्या मधात पण काय होईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होईल, प्रोड्यूस झालेला असेल. म्हणजे कोणतेही दोन बॉडीज युनिव्हर्समध्ये असलेल्या कोणतेही दोन ऑब्जेक्ट, त्या कोणत्याही दोन ऑब्जेक्टच्या मधात कोणता फोर्स असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि त्याच ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे आहेत कोणतेही दोन ऑब्जेक्ट एकमेकांना काय करतात, अट्रॅक्ट करतात. की जे आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये म्हणजेच आपल्याला नेक्स्ट टॉपिकमध्ये आपल्याला ते शिकायचं आहे. ठीक आहे. तर बघा आता या टॉपिकमध्ये तुम्हाला हे समजलं असेल की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच काय. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोण ॲक्ट करते, अर्थ ॲक्ट करते. कोणावर ॲक्ट करते, अर्थवर असलेल्या सर्व ऑब्जेक्टवर ॲक्ट करते. कशासाठी ॲक्ट करते, अप्लाय करते, ते ऑब्जेक्ट आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी. ठीक आहे स्टुडंट. तर बघा आता हा एक ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत आहे की नाही. आता याच्या मधात जो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत आहे की नाही, तर यस. आपला आन्सर काय असेल, यस. या ऑब्जेक्टवर ही अर्थ, आपली जी अर्थ आहे ती अर्थ या ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करत आहे का, तर आपला आन्सर असेल यस. बघा याचे फोर्स जो आहे हा फोर्स मला आपल्याला दिसत नाहीये, हा फोर्स आपल्याला दिसत नाही, पण त्या फोर्सचा आपल्याला इफेक्ट दिसतो. म्हणजेच काय, जर मी हा पेन सोडला तर हा खाली पडतो. म्हणजे कोणतेही ऑब्जेक्ट जर मूव्ह करत आहे म्हणजे त्याच्यावर फोर्स ॲक्ट होत असेल, आणि तो फोर्स कोणता असेल, मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजेच फक्त स्टुडंट मला हे सांगायचं तुम्हाला, जरी आपल्याला ही अर्थ या पेनवर जो फोर्स ॲक्ट करत आहे, हा फोर्स जरी आपल्याला आईने आपल्याला दिसत नाही, पण तरी तो ॲक्ट हा होत असतो. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला लर्न करायचं आहे, शिकायचं आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. त्यापैकी हा काय, फर्स्ट लॉ आहे. ठीक आहे. याच फर्स्ट लॉला आपण काय म्हणू, लॉ ऑफ इनर्शिया. लॉ ऑफ इनर्शिया. ठीक आहे. इनर्शिया म्हणजेच काय आपल्याला थोड्या वेळाने पाहायचं आहे. सगळ्यात पहिले आपण फर्स्ट लॉ म्हणजेच काय पाहू. अ बॉडी ॲट रेस्ट विल रिमेन ॲट रेस्ट अँड अ बॉडी इन मोशन विल रिमेन इन मोशन अनलेस इट इज ॲक्ट अपॉन एक्सटर्नल फोर्स. म्हणजेच काय, एखादा ऑब्जेक्ट जो आहे हा एकाच ठिकाणी राहील. एखादा ऑब्जेक्ट हा एकाच ठिकाणी राहील कुठपर्यंत, जोपर्यंत त्यावर एखादा एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नाही तोपर्यंत. म्हणजे सिंपल आहे स्टुडंट. जर एखादी रूम आहे, सपोज ही माझी रूम आहे, त्या रूममध्ये सपोज एखादी चेअर जी आहे एखाद्या पोझिशनवर ठेवलेली आहे, ती तिथंच राहील ना. किती महिने, सपोज 6 महिने, 12 महिने, 10 वर्ष, ती ऑब्जेक्ट जी चेअर ठेवलेली आहे ती एकाच ठिकाणी राहील. कुठपर्यंत, जोपर्यंत मी त्यावर एखादा फोर्स ॲक्ट करत नाही तोपर्यंत. जेव्हा मी त्या चेअरला एका पोझिशनवर उचलून दुसऱ्या पोझिशनवर ठेवील, तेव्हा त्याची पोझिशन काय होईल, चेंज होईल. म्हणजे न्यूटनने ते सांगितलेलं आहे, जर एखादा ऑब्जेक्ट जो आहे, जो एखादा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये आहे, तो रेस्टमध्येच राहील जोपर्यंत तुम्ही त्यावर एखादा फोर्स ॲक्ट करत नाही तोपर्यंत. ठीक आहे. हा तो कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. किंवा जर एखादा ऑब्जेक्ट काय मोशनमध्ये, एखादा ऑब्जेक्ट हा मोशनमध्ये, तो मोशनमध्येच राहील कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्ही त्यावर एखादा फोर्स ॲक्ट करत नाही तोपर्यंत. ठीक आहे.
म्हणून न्यूटन्स फर्स्ट लॉ इझी आहे. एखादा ऑब्जेक्ट ज्या ठिकाणी ठेवलेला आहे, आता हे बोर्ड ज्या ठिकाणी लावलेलं आहे ते त्याच ठिकाणी राहील जोपर्यंत आपण हे काढून दुसऱ्या ठिकाणी लावत नाही तोपर्यंत. ठीक आहे. येस. तर बघा, तर हे पहा आता की खूप सारे स्टुडंट कन्फ्युज होतात की बॅलन्स फोर्स कशाला म्हणायचं आणि अनबॅलन्स फोर्स कशाला म्हणायचं. ठीक आहे. तर पहा आता, एक ही रोप आहे, या रोपचा हा काय सेंटर पॉइंट असेल. ठीक आहे. हा काय असेल सेंटर पार्ट. तर आता काही जे स्टुडंट आहे टग ऑफ वॉर मध्ये, हे टग ऑफ वॉरचं एक्झाम्पल आहे. सपोज काही स्टुडंट जे आहेत या साईडनी फोर्स अप्लाय करत असेल 100 न्यूटन. सपोज 5 स्टुडंट आहे आणि ते फोर्स ओढत आहे, त्या रोपला काय करत आहे ओढत आहे आणि ते फोर्स अप्लाय करत आहे 100 न्यूटन. ओके. आणि काही 5 स्टुडंट जे आहेत ते या साईडने आहे आणि ते पण या रोपला काय करत आहे ओढत आहे. ठीक आहे. आणि फोर्स अप्लाय करत आहे 100 न्यूटन. बघा, ही एक रोप आहे, रोपला दोन्ही साईडनी सेम फोर्स ऍक्ट होत आहे. या साईडनी पण जे आहेत या साईडनी पण ओढत आहे 100 न्यूटन्सनी आणि त्या साईडनी पण ओढत आहे 100 न्यूटन्सनी. ठीक आहे. मग या म्हणजे रोपवर दोन्ही साईडनी सेम फोर्स ऍक्ट होत आहे म्हणून आपण याला म्हणू बॅलन्स फोर्स. काय म्हणू आपण याला बॅलन्स फोर्स. बॅलन्स फोर्स. आणि स्टुडंट लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर बॅलन्स फोर्स जो आहे तो ऍक्ट होत असेल तेव्हा तो ऑब्जेक्ट कसा राहील रेस्टमध्येच राहील. कसा राहील रेस्टमध्येच. म्हणजे बॅलन्स फोर्स जर एखाद्या ऑब्जेक्टवर ऍक्ट झाला असेल तो ऑब्जेक्ट जो आहे कसा राहील रेस्टमध्येच राहील. म्हणजेच या रोपचा सेंटर पॉइंट जो आहे तो मूव्ह होणार नाही, हा जिथे तिथेच राहील. का बरं? कारण की या साईडने पण 100 न्यूटन फोर्स अप्लाय करत आहे, या साईडने पण 100 न्यूटन अप्लाय करत आहे म्हणून ते सेंटर पॉइंट जे आहे ते कसं राहील रेस्टमध्येच राहील. नाऊ नेक्स्ट, सपोज सेम ॲज इट इज हे सेंटर पॉइंट असेल त्या रोपचं. आता जे आहेत या साईडनी जे आहेत 80 न्यूटन फोर्स अप्लाय करत आहे आणि या साईडनी जे आहेत 90 न्यूटन फोर्स अप्लाय करत आहे. आता काय होत आहे, या साईडनी कमी फोर्स अप्लाय करत आहे, त्या साईडनी जास्त फोर्स अप्लाय करत आहे. म्हणजे इथं जो आहे फोर्स कसा आहे डिफरंट आहे. म्हणून एका ठिकाणी जास्त फोर्स अप्लाय करत आहे, एका ठिकाणी कमी फोर्स अप्लाय करत आहे म्हणून आपण याला म्हणू अनबॅलन्स फोर्स. काय म्हणू आपण अनबॅलन्स फोर्स. आणि स्टुडंट लक्षात ठेवा, याच अनबॅलन्स फोर्समुळे हा जो सेंटर पॉइंट आहे हा सेंटर पॉइंट काय होईल मूव्ह होईल. काय होईल मूव्ह होईल. कुठं मूव्ह होईल, जिथं जास्त फोर्स अप्लाय केलेला आहे त्या साईडला. म्हणून लक्षात ठेवायचं, जेव्हा बॅलन्स फोर्स अप्लाय होईल तो ऑब्जेक्ट कसा राहील रेस्टमध्ये आणि जेव्हा अनबॅलन्स फोर्स ऍक्ट होईल तेव्हाच तो ऑब्जेक्ट काय होईल मूव्ह होईल. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, व्हॉट इज इनर्शिया. इनर्शिया हा थोडासा कॉम्प्लिकेट टॉपिक आहे पण आय होप आज तुम्हाला जे आहे इझिली अंडरस्टँड होईल की इनर्शिया कशाला म्हणायचं. ठीक आहे. बघा, इनर्शिया म्हणजेच काय, द टेंडन्सी. टेंडन्सी म्हणजेच प्रॉपर्टी. टेंडन्सी म्हणजेच काय प्रॉपर्टी. कोणाची प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्ट इनर्शिया काय एखाद्या ऑब्जेक्टची प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. की ज्यामुळे काय होतं बघा, टू रेजिस्ट. रेजिस्ट म्हणजेच काय अपोज. रेजिस्ट म्हणजेच काय अपोज. कशाचा अपोज, अ चेंज इन इट्स स्टेट ऑफ मोशन ऑर रेस्ट. म्हणजेच काय स्टुडंट बघा, इनर्शिया म्हणजेच काय एखाद्या ऑब्जेक्टची अशी प्रॉपर्टी की तो काय करत आहे अपोज करत आहे. काय करत आहे अपोज. कशाचा अपोज, चेंज इन अ स्टेट ऑफ मोशन ऑर रेस्ट. म्हणजेच काय सिंपल समजून घ्या, जर एखादा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये, एखादा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये, सपोज हा रेस्टमध्ये आणि या ऑब्जेक्टला आपल्याला मोशनमध्ये आणायचं आहे. कशामध्ये आणायचं आहे मोशनमध्ये. म्हणजे याला फोर्स अप्लाय करून याला आपल्याला मोशनमध्ये आणायचं आहे. तर हा काय होतंय चेंज होत आहे. तर जो ऑब्जेक्ट रेस्टमध्ये आहे त्याला आपल्याला मोशनमध्ये आणायचं असेल तर हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट म्हणेल नाही मला रेस्टमध्ये आहे, मला रेस्टमध्येच राहायचं आहे, मोशनमध्ये यायचं नाही. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणू इनर्शिया ऑफ रेस्ट. इनर्शिया ऑफ रेस्ट. इनर्शिया ऑफ रेस्ट म्हणजेच काय, जर एखादा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये आणि त्याला आपल्याला मोशनमध्ये आणायचं असेल तर तो काय म्हणेल, तो अपोज करेल. काय करेल अपोज करेल. कशाचा अपोज, चेंज. म्हणजे इथं आपण काय करत आहे त्याला रेस्टमधून मोशनमध्ये आणत आहे. म्हणजे आपण काय करत आहे चेंज करत आहे. काय करत आहे आपण चेंज. आणि तोच चेंज काय करत आहे तो अपोज करेल. म्हणजेच तो रेस्टमध्ये आहे तर म्हणजे मला रेस्टमध्येच राहायचं आहे, मोशनमध्ये यायचं नाही. याचं बेस्ट एक्झाम्पल काय असेल, ठीक आहे. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे का एकदा, की तुम्ही बसमध्ये बसलेले आहे आणि बस थांबलेली आहे. ठीक आहे. जेव्हा बस स्टार्ट होते
स्टार्ट झाल्यानंतर जेव्हा ती बस समोर जाईल काय होईल, समोर जाईल. तर जेव्हा ती बस समोर जाईल तर आपली ही जी अप्पर बॉडी आहे ती बॅक साईडला मूव्ह होईल. ती बॅक साईडला काय होईल, मूव्ह होईल. म्हणजेच काय, म्हणजेच तुम्ही बसलेले आहेत आणि बस समोर जाते, म्हणजे बस काय होते, समोर जाते, म्हणजे बस मोशनमध्ये येते. रेस्ट, तुम्ही बसलेले म्हणजे रेस्टमध्ये आहेत. बस काय होते, समोर जाते, म्हणजेच काय होते, मोशनमध्ये येते. म्हणजे आपली बॉडी जी आहे ती बॅक साईडनं मूव्ह होते, म्हणजेच काय, त्या आपल्या बॉडीला काय राहायचंय, रेस्टमध्येच राहायचंय. त्याला आपण काय म्हणू, इनर्शिया ऑफ रेस्ट. म्हणजे जेव्हा तुम्ही बस समोर जाते आणि जेव्हा तुम्ही बॅक साईडला जाता, म्हणजे हे कशाचं एक्झाम्पल असेल, इनर्शिया ऑफ रेस्ट. म्हणजे आपल्या बॉडीला रेस्टमध्येच राहायचं आहे, जरी आपली बॉडी मोशनमध्ये जात आहे तरी. सेकंड एक्झाम्पल बघा, म्हणजे तुम्हाला अजून अंडरस्टँड होईल क्लिअरली. इनर्शिया ऑफ मोशन. इनर्शिया ऑफ मोशनचं एक्झाम्पल बघा. अगेन तुम्ही बसमध्ये बसलेले आहेत, बस मोशनमध्ये, बस काय, मोशनमध्ये. जेव्हा आपला तो जो ड्रायव्हर असेल, तो ड्रायव्हर ब्रेक अप्लाय करेल, ब्रेक दाबेल, तर काय होईल, आपली जी बॉडी आहे ही बॉडी समोर जाईल. म्हणजेच काय, जी बस आहे, जी बस आहे, बस मोशनमध्ये होती, ठीक आहे, आणि ती समोर जाऊन बस जी आहे ती काय झाली, रेस्टमध्ये आली. काय आली, रेस्टमध्ये. तरी आपली बॉडी काय होते, समोर जाते. आपली बॉडी काय होते, समोर जाते. म्हणजेच इथं आपली बॉडी समोर जाते, म्हणजेच काय, आपल्या बॉडीचं म्हणणं काय की मी रेस्टमध्ये, मी मोशनमध्ये आहे तर मोशनमध्येच राहील, जरी जी बस जी आहे रेस्टमध्ये आहे तरी. म्हणजे आपली बॉडी जर एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे आणि जर त्याला आपण रेस्टमध्ये आणलं तर त्याचा बॉडीचा अप्पर पार्ट जो आहे तो समोर जातो. म्हणजेच तो काय इंडिकेट करतो की मी मोशनमध्ये आहे तर मी मोशनमध्येच राहील, जरी तो ऑब्जेक्ट रेस्टमध्ये आलेला असेल तरीही. ठीक आहे. नाउ थर्ड एक्झाम्पल, इनर्शिया ऑफ डायरेक्शन. इनर्शिया ऑफ डायरेक्शनचं एक्झाम्पल तुम्ही पण फील करू शकता. सपोज आपण कार ड्राईव्ह करत आहे, आपल्याला जे आहेत, आपण या डायरेक्शनला जात आहे, या डायरेक्शनला आपण जात आहे, आपल्याला या डायरेक्शनला मूव्ह व्हायचं आहे, शार्प टर्न घ्यायचा आपल्याला. आपण जर या डायरेक्शनला आपल्याला शार्प टर्न घ्यायचा असेल आणि जेव्हा आपण जे स्टेअरिंग जे आहेत हे आपण फिरवतो, तर आपण जरी या डायरेक्शनला मूव्ह होत आहे, आपली कार या डायरेक्शनला मूव्ह होते, पण आपली जी बॉडी आहे ती बॉडी आपण त्याच डायरेक्शनला काय होते, मूव्ह होते, की ज्या डायरेक्शनला आपल्याला जायचं आहे त्या डायरेक्शनला. म्हणजे तुम्ही फील करू शकता, जेव्हा तुम्ही आपली गाडी या डायरेक्शनला फिरवता तर आपली जी बॉडी आहे ती या डायरेक्शनला मूव्ह होते. म्हणजे गाडी या डायरेक्शनला जात आहे, पण आपली बॉडी जी आहे ज्या डायरेक्शनला आपण जात आहे त्याच डायरेक्शनला काय होईल, ती मूव्ह होईल. दिस इज द एक्झाम्पल ऑफ इनर्शिया ऑफ डायरेक्शन. आय होप स्टुडंट की इनर्शिया म्हणजेच काय तुम्हाला थोडंफार तरी समजलं असेल. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड लॉ ऑफ मोशन. सेकंड लॉला जो आहे काय म्हणू आपण, फोर्स इज इक्वल टू मास टाइम ॲक्सेलरेशन. म्हणजेच फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. दिस इज द सेकंड लॉ ऑफ न्यूटन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, तेच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये असं लिहितो, एफ इज इक्वल टू एम इंटू ए. ठीक आहे. तर बघा आता हे फर्स्ट एक्झाम्पल बघा, इथं जो आहे इथे तुम्हाला क्लिअर दिसत आहे की इथं मास बघा, हिअर मास इज लेस. मास काय इथं कमी आहे, मास कमी आहे आणि फोर्स जो आहे तो सफिशियंट आहे आणि याचं ॲक्सेलरेशन काय होत आहे, खूप जास्त होत आहे. म्हणजे इन दिस कंडिशन हे बघा इथं फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. इथं काय होत आहे, फोर्स सफिशियंट आहे, मास इज लेस. इथं एकच ॲपल आहे फक्त. ठीक आहे, इथं एकच ॲपल आहे, मास कमी आहे, मीन्स ॲक्सेलरेशन कसं असेल, जास्त असेल. इथं एक्झाम्पल बघा, इन दिस केस, या केसमध्ये एफ इज इक्वल टू एम इंटू ए. इथं बघा मास खूप जास्त आहे, मास इज व्हेरी लार्ज, मास खूप जास्त आहे, म्हणून इथं ॲक्सेलरेशन कसं असेल, कमी असेल. म्हणून सिंपल स्टुडंट, तुम्हाला सेकंड लॉ मध्ये जे आहेत काय शिकायचं आहे, सेकंड लॉ मध्ये आपल्याला हे शिकायचं आहे, जर मास कमी असेल तर ॲक्सेलरेशन काय होईल, जास्त होईल. ठीक आहे, आणि मास जर जास्त असेल तर ॲक्सेलरेशन कसं होईल, कमी होईल. ठीक आहे, म्हणून आपल्याला शॉर्ट फॉर्म मध्ये हेच लक्षात ठेवायचं आहे, एफ इज इक्वल टू एम इंटू ए. म्हणजेच एखाद्या ऑब्जेक्टवर जर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर त्याचं ॲक्सेलरेशन किती होईल हे डिपेंड आहे. एखाद्या ऑब्जेक्टवर जर तुम्ही जास्त फोर्स अप्लाय केला तर त्याचं ॲक्सेलरेशन जास्त होईल. ऑब्व्हियसली बरोबर आहे ना, जर तुम्ही सपोज हा जो ऑब्जेक्ट आहे जास्त फोर्सनं अप्लाय करत आहे तर त्यामध्ये जास्त ॲक्सेलरेशन होईल.
जास्त व्हेलॉसिटी चेंज होईल, त्याची स्पीड जी आहे ती जास्त चेंज होईल. ठीक आहे. आणि जर त्यावर तुम्ही फोर्स कमी अप्लाय केला तर त्याचं ॲक्सलरेशन काय होईल, कमी होईल. ठीक आहे. म्हणजेच एखाद्या ऑब्जेक्टचं ॲक्सलरेशन हे जास्त होईल की कमी होईल हे या दोन गोष्टीवर डिपेंड आहे, मासवर आणि फोर्सवर. इथं मास जे आहे, इथं मास कमी आहे ॲक्सलरेशन जास्त, इथं मास जास्त आहे म्हणून ॲक्सलरेशन कमी. किंवा सेकंड एक्झाम्पल मी सांगितलं, जर एखाद्या ऑब्जेक्टवर तुम्ही फोर्स जास्त अप्लाय केला तर ॲक्सलरेशन जास्त होईल आणि फोर्स कमी अप्लाय केला तर ॲक्सलरेशन कमी होईल. ओके. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचं ॲक्सलरेशन किती होत आहे, ॲक्सलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी किती होत आहे हे कशावर डिपेंड असेल, त्या ऑब्जेक्टच्या मासवर आणि त्या ऑब्जेक्टवर लावलेल्या फोर्सवर. या दोन गोष्टीवर काय असेल, डिपेंड असेल. बघा या सेकंड लॉ मध्ये जे आहेत, या सेकंड लॉ मध्ये तुम्हाला मोमेंटम म्हणजेच काय हे पण सांगितलेलं आहे. तर शॉर्ट मध्ये बघा मोमेंटम कशाला म्हणायचं. ओके. जर कोणी विचारलं तुम्हाला व्हॉट इज मोमेंटम, मोमेंटम सिंपल वेने त्याला सांगायचं आहे, मोमेंटम इज द प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट, इज द प्रॉपर्टी ऑफ मोमेंटम इज द प्रॉपर्टी ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट. म्हणजेच काय स्टुडंट, जर एखादा ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये, एखादा ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये आहे म्हणजेच तो जो ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टची जी प्रॉपर्टी, एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये मुव्हिंग आहे तर त्यामध्ये एक प्रॉपर्टी असेल, त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणू, मोमेंटम. म्हणून मोमेंटम काय, इज द प्रॉपर्टी ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये आहे म्हणजेच त्या कशामध्ये असेल, त्या ऑब्जेक्ट मध्ये जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण काय म्हणू, मोमेंटम. आणि स्टुडंट आपण मोमेंटम कशाने दाखवतो, पी ने दाखवतो. आणि या स्पीला आपण काय म्हणू, पी इज इक्वल टू काय म्हणतो आपण, एम इंटू व्ही. पी इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. ठीक आहे. हा आहे मोमेंटमचा फॉर्म्युला, पी इज इक्वल टू एम इंटू व्ही. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, सपोज आपण काय म्हटलेलं, मोमेंटम इज इक्वल टू, मोमेंटम जी आहे ते काय, इज द प्रॉपर्टी ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट. मग तुम्ही मला सांगा, सपोज एखादा ऑब्जेक्ट रेसमध्ये, एखादा ऑब्जेक्ट रेसमध्ये म्हणजे त्याचं मोमेंटम किती असेल, ऑब्विसली त्याचं मोमेंटम किती असेल, 0. कारण की जर एखादा ऑब्जेक्ट जो आहे रेसमध्ये म्हणजेच त्याची वेलॉसिटी किती असेल, 0. 0 इंटू एनी नंबर, आन्सर इज 0. मीन्स हिअर मोमेंटम इज 0. म्हणजेच एखादा ऑब्जेक्ट रेसमध्ये म्हणजे त्याचं मोमेंटम 0 असेल. जर एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये मीन्स त्याच्यामध्ये काय असेल, सर्टन मोमेंटम असेल, त्याला काय असेल, सर्टन मोमेंटम. आणि तेच मोमेंटम कशावर डिपेंड असेल, या आपल्या फोर्सवर डिपेंड असेल. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचं जे मोमेंटम किती चेंज होईल, एखाद्या ऑब्जेक्टचं मोमेंटम जे आहे किती चेंज होईल हे कशावर डिपेंड असेल, त्या ऑब्जेक्टवर अप्लाय केलेल्या फोर्सवर. कारण की मोमेंटम मध्ये फक्त काय चेंज होईल, एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला तर मास तर सेम राहतं, फक्त काय चेंज होतं, व्हेलॉसिटी. आणि तीच चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच काय असतं, ॲक्सलरेशन. म्हणजेच एखाद्या ऑब्जेक्टवर तुम्ही किती फोर्स अप्लाय केल्यावर त्याचं किती ॲक्सलरेशन चेंज होतं, त्या ऑब्जेक्टचं ॲक्सलरेशन किती चेंज होतं, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, मोमेंटम. ठीक आहे. तर बघा थर्ड लॉ, न्यूटन्स थर्ड लॉ. या थर्ड लॉला आपण काय म्हणू, ॲक्शन रिॲक्शन लॉ. ठीक आहे. मग बघा ॲक्शन रिॲक्शन लॉ जो आहे तो काय, फॉर एव्हरी ॲक्शन, प्रत्येक ॲक्शन जी आहे त्या प्रत्येक ॲक्शनला काय असेल, देअर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजेच काय बघा स्टुडंट, आता कन्सिडर करा, कोलायडिंग हे बॉल्स कन्सिडर करू आपण. कोलायडिंग टू बॉल्स म्हणजेच हा एक बॉल आहे, फर्स्ट बॉल, हा सेकंड बॉल आहे. दोन्ही बॉल एकमेकाला स्ट्राईक होत आहे, एकमेकाला टच होत आहे. मग जेव्हा ते स्ट्राईक होतील एकमेकावर तेव्हा स्टुडंट लक्षात ठेवा, हा सेकंड नंबरचा जो बॉल आहे तो फर्स्ट नंबरवर एक फोर्स ॲक्ट करेल. हा सेकंड नंबरचा बॉल फर्स्ट बॉलवर एक फोर्स जो आहे तो ॲक्ट करत आहे. ॲट द सेम टाइम, त्याच टाइमला हा जो फर्स्ट नंबरचा जो बॉल आहे तो पण काय करत आहे, सेकंड नंबरच्या बॉलवर एक फोर्स ॲक्ट करत आहे. बघा सेकंड नंबरचा जो बॉल आहे तो फर्स्ट नंबरच्या बॉलवर जो फोर्स ॲक्ट करत आहे त्याला म्हणू आपण F1. ओके. सेकंड वाला जो फर्स्ट बॉलवर जो फोर्स ॲक्ट करते त्याला म्हणू आपण F1. ॲट द सेम टाइम जो फर्स्ट नंबरचा बॉल जो सेकंड नंबरच्या बॉलवर जो फोर्स ॲक्ट करत आहे त्याला म्हणू आपण F2. आणि हे जे दोन्ही ऑब्जेक्ट जे स्ट्राईक होते एकमेकाला, हे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकाला फोर्स ॲक्ट करत आहे, ते दोन्ही फोर्स कसे असतात, इक्वल असतात. कसे असतात, फोर्स इक्वल. म्हणजे फर्स्ट नंबरचा बॉल जो दुसऱ्यावर ॲक्ट करणारा फोर्स आणि सेकंड वाला जो फर्स्टवर ॲक्ट करेल तो फोर्स, हे दोन्ही फोर्स कसे असतात, इक्वल असतात. बट तुम्ही हे पाहत असाल
की हा फर्स्ट जो फोर्स आहे त्याची डायरेक्शन ही अशी आहे, फर्स्ट जो फोर्स ॲक्ट करते त्याची डायरेक्शन ही अशी आहे, जो सेकंड जो हा फर्स्टवाला जो सेकंडवर जो फोर्स अप्लाय करत आहे त्याची डायरेक्शन ही अशी F2. म्हणजे F1 फोर्स आणि F2 फोर्स या दोघांची डायरेक्शन काय अपोजिट आहे, म्हणून इथं काय येईल मायनस साईन येईल, इथं काय येईल मायनस साईन. म्हणजेच या F1 इज इक्वल टू मायनस F2 वी कॉल्ड एज न्यूटन्स थर्ड लॉ. म्हणजेच कोणतंही ॲक्शन होत असेल त्या ॲक्शनवर, कोणतंही ॲक्शन, इथं हे ॲक्शन होते, दोन ऑब्जेक्ट एकमेकांना स्ट्राईक होते, सेकंड नंबरचा बॉल फर्स्ट नंबरवर एक फोर्स ॲक्ट करत असेल त्याला म्हणू आपण F1, जो फर्स्टवाला सेकंडवर ॲक्ट करत असेल त्याला म्हणू F2. हे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकाला स्ट्राईक होतील तर हे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकाला काय होईल इक्वल फोर्स काय करतील अप्लाय करतील, इक्वल फोर्स काय करतील अप्लाय करतील, आणि दोन्ही फोर्सची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे इथं काय येईल मायनस आहे. ठीक आहे. सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघा, रॉकेट लॉन्च. रॉकेट काय होते लॉन्च होते. तर स्टुडंट तुम्ही हे पाहिलं असेल की रॉकेट लॉन्च होताना यामधून जे व्हेरी हॉट गॅसेस काय होत आहे रिलीज होतात, काय होतात हॉट गॅसेस काय होतात रिलीज होत आहे. मग बघा स्टुडंट, हे जेव्हा हॉट गॅसेस काय होत आहे रिलीज होत आहे, तर या हॉट गॅसेस रिलीज होताना, ठीक आहे, तर ह्याच्यावर हॉट गॅसेस रिलीज होत आहे तर यामधून जे आहेत एक फोर्स जो आहे तो ॲक्ट होईल. म्हणजे हे हॉट गॅसेस बाहेर येतात, ते बाहेर आल्यानंतर एका पर्टिक्युलर फोर्सने ते बाहेर येतात. हॉट गॅसेस काय होते बाहेर येते, ते एका पर्टिक्युलर फोर्सनी ती काय होतात बाहेर येतात, आणि त्याच फोर्सला आपण काय म्हणू ॲक्शन फोर्स, काय म्हणू आपण त्याला ॲक्शन फोर्स. ठीक आहे. पहा आता हे जे हॉट गॅसेस बाहेर येते, त्या बाहेर येताना एका पर्टिक्युलर फोर्सनी बाहेर येतात, आणि त्या फोर्सला आपण काय म्हणू ॲक्शन फोर्स, आणि तो ॲक्शन फोर्स दाखवू आपण F1 ने. ठीक आहे. म्हणजे हा F1 इज द ॲक्शन फोर्स. आणि हे जे हॉट गॅसेस ज्या फोर्सनी बाहेर येतात, तोच जो फोर्स आहे तेवढाच फोर्स जो आहे या रॉकेटवर काय होतो यस अप्लाय होतो. ठीक आहे. तेवढाच फोर्स या रॉकेटवर काय होईल अप्लाय होईल, आणि हे रॉकेट काय होईल वरती जाईल, आणि ज्या फोर्सनी ते रॉकेट वरती जाईल त्या फोर्सला आपण म्हणू रिॲक्शन फोर्स, रिॲक्शन फोर्स, आणि त्याच रिॲक्शन फोर्सला आपण म्हणू F2. ठीक आहे. म्हणजे हा जो F1 इज इक्वल टू काय असेल F2. पण अगेन हा जो ॲक्शन फोर्स जो आहे तो कुठे जात आहे खाली जात आहे. म्हणजेच काय, हे जे हॉट गॅसेस जे रिलीज होत आहे, हॉट गॅसेस जे बाहेर येत आहे ते एका फोर्सनी येत असेल, त्या फोर्सला आपण काय म्हणू ॲक्शन फोर्स. हे क्लिअर आहे. हॉट गॅसेस ज्या फोर्सनी बाहेर येत आहे त्या फोर्सला आपण काय म्हणू ॲक्शन फोर्स. ऑब्विसली हॉट गॅसेस खालच्या साईडनं जे आहे डाऊनवर्ड साईडनं जे आहे बाहेर येत आहे, म्हणजे ॲक्शन फोर्स कोणत्या साईडनं आहे डाऊनवर्ड साईडने. जेवढ्या फोर्सनी हे हॉट गॅसेस बाहेर येतील तेवढाच फोर्स कोणाला भेटेल या रॉकेटला भेटेल, आणि हे रॉकेट त्याच फोर्सनी वरती जाईल, आणि त्याच फोर्सला आपण काय म्हणू रिॲक्शन फोर्स. ठीक आहे. आणि रिॲक्शन फोर्सला आपण काय म्हटलेलं आहे F2. म्हणजे जेवढ्या फोर्सनी गॅसेस बाहेर येतील तेवढाच फोर्स या रॉकेटला भेटेल, म्हणजे दोन्ही फोर्स कसे आहेत इक्वल आहेत. ठीक आहे. आणि अजून एक जो फोर्स आहे ॲक्शन फोर्स जर डाऊनवर्ड आहे तर रिॲक्शन फोर्स काय अपवर्ड आहे, दोन्ही फोर्स अपोजिट डायरेक्शन आहे, म्हणून इथं काय येईल मायनस आहे. F1 इज इक्वल टू मायनस F2. दिस वी कॉल्ड एज न्यूटन्स थर्ड लॉ. सेम ॲज इट स्टुडंट इथं, इथं पण काय होतंय ही ॲक्शन एखादी ॲक्शन होत आहे, आणि त्या एखाद्या ॲक्शनमध्ये काय ॲक्शन फोर्स रिॲक्शन फोर्स हा प्रेझेंट असतो. इथं पण सेम, ही जी अर्थ जी आहेत आणि अर्थ मून काय करत आहे अराउंड द अर्थ रिव्हॉल्व करत आहे, काय करत आहे रिव्हॉल्व करत आहे. ठीक आहे. इथं पण जो आहे काय प्रोड्यूस होतो ॲक्शन आणि रिॲक्शन लॉ जो आहे तो काय होईल प्रोड्यूस होईल. ठीक आहे. सेम एक्झाम्पल आहे ते. सो नाऊ थर्ड बघा, आता जे आहे आपल्याला नेक्स्ट न्यू टॉपिक जो आहे तो काय करायचा आपल्याला लर्न करायचा आहे. ठीक आहे. ही छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे की सर्वांना व्यवस्थित काय करायची आहे लक्ष देऊन ऐकायची आहे. ओके. काय असेल तर बघा, टाय अ स्टोन टू अ वन एंड ऑफ द स्ट्रिंग. म्हणजेच काय, एक स्ट्रिंग जी आहे, एक स्ट्रिंग काय केलेली आहे दिलेली आहे. सपोज एक स्ट्रिंग आहे. ओके. ही एक आपली स्ट्रिंग एक दोरी आहे. ठीक आहे. टाय अ स्टोन, त्या स्ट्रिंगला एक जो स्टोन आहे एक दगड जो आहे तो तुम्हाला टाय करायचा आहे. ठीक आहे. अँड टेक अदर एंड इन युअर हँड अँड रोटेट द स्ट्रिंग दॅट स्टोन मूव्ज अलॉंग अ सर्कल. ठीक आहे. एक स्ट्रिंग घेतलेली आहे आणि त्या स्ट्रिंगला तुम्ही स्टोन काय केलेला आहे टाय केलेला आहे, आणि ते तुम्हाला करायचं फिरवायचं आहे जस्ट लाईक अ सर्कल.
माझ्याकडे एक चार्जर आहे, ठीक आहे. तर बघा आता जस्ट कन्सिडर करू एक स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगला एका एंडला मी काय जॉईन केलेलं आहे, स्टोन जे आहे जॉईन केलेलं आहे, आणि ते मला असं फिरवायचं आहे जस्ट लाईक अ सर्कल, फिरत आहे. हा जो ऑब्जेक्ट जो आहे सर्कलमध्ये फिरत आहे. येस स्टुडंट, वॉच केअरफुली. जो ऑब्जेक्ट जो आहे सर्कलमध्ये फिरत आहे, पण जो आपण फोर्स अप्लाय करत आहे तो कुठे आहे, फिंगरला आहे. पहा व्यवस्थितदा, जो ऑब्जेक्ट जरी सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे, पण आपण जो फोर्स अप्लाय करत आहे तो कुठे आहे, फिंगरला आहे. म्हणजेच काय, ठीक आहे. तर हे बघा एकदा, म्हणजेच हा जो आहे हा एक ऑब्जेक्ट आहे की जो ऑब्जेक्ट काय सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे. तर या ऑब्जेक्टला जो फोर्स लागणारा आहे हा आपण कुठं अप्लाय करत आहे, टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे सेंटरवर तो फोर्स ऍक्ट करत आहे. आपण कुठे ऍक्ट करत आहे, सेंटरवर. म्हणजे आपण जे ऑब्जेक्ट फिरवत आहे तर आपण फोर्स कुठे अप्लाय करत आहे, फिंगरला अप्लाय करत आहे. म्हणजे आपण फोर्स इथं अप्लाय करत आहे, ठीक आहे. मग आपला बघा फर्स्ट क्वेश्चन, आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन. म्हणजे जेव्हा तुम्ही स्टोन असा फिरवला तर स्टोनवर, या स्टोनवर कोणता फोर्स अप्लाय केला का, तर आपला आन्सर असेल यस. आपला आन्सर असेल यस. म्हणजे आपण असं फिरवत आहे, फिरवताना आपण त्या स्टोनवर फोर्स अप्लाय केला का, यस, ठीक आहे. नेक्स्ट बघा, इन विच डायरेक्शन इज दिस स्टोन ऍक्टिंग, इज दिस फोर्स ऍक्टिंग. जो तुम्ही इथं फोर्स अप्लाय केलेला आहे, या ऑब्जेक्टवर जो तुम्ही फोर्स अप्लाय केलेला आहे त्या फोर्सची डायरेक्शन कोणती आहे. तर आता तुम्ही मला सांगा, जर इथं आपण फिंगरवर जो आहे फोर्स अप्लाय केलेला आहे, ठीक आहे. मग ऑब्विसली फोर्स जर आपण इथं अप्लाय केलेला आहे तर फोर्सची डायरेक्शन कोणती असेल, टुवर्ड्स द सेंटर. पहा, ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे, तुम्ही फोर्स कुठं अप्लाय करत आहे, फिंगरला अप्लाय करत आहे. फिंगरला जो आहे फोर्स अप्लाय करत आहे, म्हणजे फोर्सची डायरेक्शन डेफिनेटली कोणती असेल, टुवर्ड्स द सेंटर. सेंटरकडे जो आहे तो काय असेल, फोर्सची डायरेक्शन. म्हणून आपला सेकंड क्वेश्चनचा आन्सर काय असेल, इन विच डायरेक्शन इज दिस फोर्स ऍक्टिंग. तो जो फोर्स जो तुम्ही ऍक्ट करत आहे त्याची डायरेक्शन काय असेल, त्याची डायरेक्शन काय असेल, टुवर्ड्स द सेंटर. ठीक आहे, टुवर्ड्स द सेंटर, ठीक आहे. नाउ थर्ड बघा, हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ऍक्टिंग. म्हणजे या स्टोनवर एक फोर्स जो आहे तो ऍक्ट होत आहे, ठीक आहे. तो तुम्हाला स्टॉप करायचा, तर कसं करसाल, काय करू आपण, या स्टोनवर एक फोर्स ऍक्ट होत आहे त्याला जर आपल्याला स्टॉप करायचं आहे तर आपण काय करू, ती स्ट्रिंग सोडून देऊ. काय करू आपण त्याचा आन्सर, रिलीज द स्ट्रिंग. ती जी दोरी जी आहे ती काय करू आपण, सोडून देऊ. म्हणजेच काय की सपोज बघा, फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय होता आपला, हेच, ही स्ट्रिंग आहे, हा स्टोन आहे, आपण असं त्याला फिरवत आहे. फर्स्ट क्वेश्चन, तुम्ही त्याला त्या ऑब्जेक्टवर एक फोर्स ऍक्ट करत आहे का, तर आपला आन्सर आहे यस. त्या आपण कुठं फोर्स अप्लाय करत आहे, फिंगरवर अप्लाय करत आहे, आणि ऑब्जेक्ट कुठं आहे, हा आहे. म्हणजेच त्या ऑब्जेक्टवर जो फोर्स ऍक्ट होत असेल त्या फोर्सची डायरेक्शन कशी असेल, टुवर्ड्स द सेंटर असेल. आणि जर तुम्ही काय केलं, या स्टोनवर जो ऍक्ट होणारा फोर्स तुम्हाला काय करायचं आहे, स्टॉप करायचा आहे, तर काय करावं लागेल आपल्याला, ही जी स्ट्रिंग काय करावं आपल्याला, सोडून द्यावं लागेल. काय करावं लागेल, सोडून द्यावं लागेल. तर फोर्स काय होणार, त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणार नाही, ठीक आहे. मग आता बघा, जर तुम्ही त्यावर जो फोर्स लावण्याला जो लावत आहे तो जर तुम्ही सोडून दिला तर काय होईल, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन. जो आपण असं फिरवत आहे, फिरवताना आपण फोर्स देणं बंद केला तर काय होईल, बघा, हा जो ऑब्जेक्ट जो आहे इथं आहे तर या डायरेक्शनला काय होईल, तो मूव्ह होईल. सपोज ऑब्जेक्ट जर इथं असता तर या डायरेक्शनला काय झाला असता, तो मूव्ह झाला असता. जर ऑब्जेक्ट इथं असता तर या डायरेक्शनला काय झाला असता, तो मूव्ह झाला असता. जर ऑब्जेक्ट इथं असता तर या डायरेक्शनला काय झाला असता, तो मूव्ह झाला असता. आणि त्याच डायरेक्शनला आपण काय म्हणतो, टँजेन्शियल डायरेक्शन. स्टुडंट लक्षात ठेवा, हे एक सर्कल आहे, सर्कलला, ठीक आहे, सर्कलवर ही जी एक लाईन आपण ड्रॉ केलेली आहे, ही काय एक लाईन आपण ड्रॉ केलेली आहे, याला आपण काय म्हणू, टँजेंट. काय म्हणू आपण, टँजेंट. आणि तो जो ऑब्जेक्ट आहे टँजेन्शियल डायरेक्शनला काय होईल, मूव्ह होईल. कोणतं, टँजेन्शियल डायरेक्शन. मी तर जस्ट नाव राईट करायचं डबल एकदा, टँजेन्शियल.
टँजेन्शियल डायरेक्शन. ओके, म्हणजेच काय, जो ऑब्जेक्टवर लागणारा जो फोर्स आहे जर तुम्ही त्याला दिला नाही तर तो ऑब्जेक्ट काय होईल, या डायरेक्शनला. जर ऑब्जेक्ट इथं आहे तर या डायरेक्शनला मूव्ह होईल. जर तो ऑब्जेक्ट इथं आहे तर या डायरेक्शनला मूव्ह होईल. जर तो ऑब्जेक्ट इथं आहे तर या डायरेक्शनला काय होईल, मूव्ह होईल. आणि त्याच डायरेक्शनला आपण काय म्हणू, टँजेन्शियल डायरेक्शन. आणि आपला आन्सरच काय आहे, तेच आहे. जर तुम्ही त्याला फोर्स दिला नाही तर तो ऑब्जेक्ट काय होईल, टँजेन्शियल डायरेक्शनला मूव्ह होईल. मूव्स इन अ टँजेन्शियल डायरेक्शन. टँजेन्शियल डायरेक्शन म्हणजे स्टुडंट सिंपल आहे. तुम्ही या ऍक्टिव्हिटीमध्ये काय शिकले, आपण जे स्टुडंट या ऍक्टिव्हिटीमध्ये फक्त एवढंच शिकलो, जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे तर त्या एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे तर त्या ऑब्जेक्टवर एक फोर्स ऍक्ट होत आहे आणि त्या फोर्सची डायरेक्शन कुठं आहे, टुवर्ड्स द सेंटर आहे. हे आपण फक्त शिकलो. एखादा ऑब्जेक्ट कसा आहे, सर्क्युलर मोशनमध्ये जर फिरत असेल तर त्या ऑब्जेक्टवर एक फोर्स ऍक्ट होत आहे आणि त्या फोर्सची डायरेक्शन कुठं असेल, टुवर्ड्स द सेंटर असेल. ठीक आहे. आणि जेव्हा त्या ऑब्जेक्टला जर आपण तो सेंटरकडे ऍक्ट होणारा जो फोर्स जर आपण नाही दिला तर तो ऑब्जेक्ट काय होईल, टँजेन्शियल डायरेक्शन काय होईल, मूव्ह होईल. एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे मीन्स त्याला आपण काय करत आहे, एक फोर्स ऍक्ट करत आहे. आणि तो जर आपण त्याला नाही दिला तर तो एका टँजेन्शियल डायरेक्शन काय होईल, तो मूव्ह होईल. ठीक आहे, टँजेन्शियल डायरेक्शन. क्लिअर आहे. येस. मग बघा या ऍक्टिव्हिटीवर एक आपल्याला एक सिंपल एक डेफिनेशन लर्न करायची आहे. ती कोणती आहे, सेंट्रिपिटल फोर्स. ती कोणती आहे, सेंट्रिपिटल फोर्स. बघा सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय, सेंट्री मीन्स सेंटर, पिटल मीन्स फोर्स. सेंट्रिपिटल, ठीक आहे, सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सिकिंग, सेंटरकडे ऍक्ट होणारा. सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सिकिंग, सेंटरकडे ऍक्ट होणारा. म्हणजेच काय बघा, ठीक आहे, डेफिनेशन पाहून घेऊ आपण. अ फोर्स acts on any object moving along the circle. A force act on any object moving along the circle. म्हणजेच काय, सपोज एक सर्कल आहे, ठीक आहे, सर्कलचा सेंटर पॉइंट. जर एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट काय सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे, ऑब्जेक्ट काय सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे मीन्स या ऑब्जेक्टवर एक फोर्स काय होत असेल, ऍक्ट होत असेल. क्लिअर आहे. अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग द सर्कल. जर एक कोणताही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे मीन्स त्यावर एक फोर्स काय होत असेल, ऍक्ट होत असेल. ठीक आहे. नेक्स्ट समोर, अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. ओके, हे सर्कल आहे, सर्कलचं हे सेंटर आहे. म्हणजे या ऑब्जेक्टवर जो फोर्स ऍक्ट होत असेल त्या फोर्सची डायरेक्शन कोणती असेल, टुवर्ड्स द सेंटर असेल. टुवर्ड्स द सेंटर, सेंटरकडे जो आहे एक असा फोर्स त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होत आहे की त्याची डायरेक्शन कुठे आहे, टुवर्ड्स द सेंटर आहे. दॅट फोर्स वी कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. दॅट फोर्स वी कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजेच काय स्टुडंट, सिंपल आपण या डेफिनेशन मध्ये काय शिकलो की जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे तर त्यावर एक फोर्स ऍक्ट होत असेल आणि त्या फोर्सची डायरेक्शन कुठं असेल, टुवर्ड्स द सेंटर असेल. आणि त्याच फोर्सला आपण काय म्हणू, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स. क्लिअर आहे. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय, लक्षात ठेवा, सिंपल डेफिनेशन आहे. ऑब्जेक्ट, कोणताही ऑब्जेक्ट जो सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे त्या ऑब्जेक्टवर एक फोर्स ऍक्ट होत आहे आणि त्या फोर्सची डायरेक्शन कुठं असेल, टुवर्ड्स द सेंटर असेल. सेंटरकडे जे आहेत काय असेल त्याची डायरेक्शन असेल, त्या फोर्सला आपण काय म्हणू, सेंट्रिपिटल फोर्स. आणि जोपर्यंत त्या ऑब्जेक्टला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड होत आहे तोपर्यंत तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत राहील. आणि जेव्हा त्याला सेंट्रिपिटल फोर्स भेटणार नाही तर तो ऑब्जेक्ट टँजेन्शियल डायरेक्शन काय होईल, मूव्ह होईल. हे आपण आधीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये शिकलो. म्हणजेच कोणत्याही ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशन मध्ये फिरायचं असेल तर सेंट्रिपिटल फोर्स हा लागेलच. कोणत्याही ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशन मध्ये फिरायचं आहे तर त्याला कोणता फोर्स लागेल, सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्स त्याला भेटला तेव्हाच तो ऑब्जेक्ट काय होईल, मूव्ह होईल. अदरवाईज सर्क्युलर मोशन मध्ये जो आहे तो फिरणार नाही. जर या ऑब्जेक्टला आपण या ऑब्जेक्टला जो सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे त्याला जर सेंट्रिपिटल फोर्स जर नाही दिला तर तो ऑब्जेक्ट काय होईल, टँजेन्शियल डायरेक्शनला काय होईल, तो मूव्ह होईल. ऑब्जेक्ट इथं असेल तर या डायरेक्शनला मूव्ह होईल, इथं असेल तर या डायरेक्शनला, इथं असेल तर या डायरेक्शनला काय होईल, मूव्ह होईल, इथं असेल तर या डायरेक्शनला काय होईल, तो मूव्ह होईल. म्हणजेच सर्क्युलर मोशन मध्ये फिरणार नाही.
जर त्या ऑब्जेक्टला सेंट्रिपिटल फोर्स आपण प्रोव्हाइड केला नाही तर. ठीक आहे, मग त्याचे एक्झाम्पल पाहू आपण. सेंट्रिपिटल फोर्सचे एक्झाम्पल कोणकोणते येतं? फर्स्ट, मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ. म्हणजेच काय, सपोज कन्सिडर करू आपण, ही अर्थ आहे आणि मून. आता तुम्ही पहा स्टुडंट, व्यवस्थित एकदा ऐका, व्यवस्थित काय येतं. मून रिव्हॉल्व करत आहे अराउंड द अर्थ. ठीक आहे, म्हणजे मून पण काय सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे. म्हणजे मूनवर पण कोणता फोर्स ऍक्ट होत आहे? सेंट्रिपिटल फोर्स काय होत आहे? ऍक्ट होत आहे. हे क्लिअर आहे? मूनवर काय ऍक्ट होत आहे? जर मून सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे म्हणजे मूनवर काय होत आहे? सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होत आहे. ठीक आहे, मग हा जो मूनवर ऍक्ट होणारा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो कोण ऍक्ट करत आहे? तर अर्थ ऍक्ट करत आहे. म्हणजे ही आपली जी अर्थ आहे, ही आपली अर्थ त्या मूनवर मूनला कोणता फोर्स प्रोव्हाइड करत आहे? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत आहे. क्लिअर आहे स्टुडंट? लक्षात ठेवा, आपली जी अर्थ आहे ही आपली अर्थ मूनला काय प्रोव्हाइड करत आहे? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत आहे, की ज्यामुळं हा मून जो आहे अराउंड द अर्थ काय करत आहे? रिव्हॉल्व करत आहे. मग प्रश्न हा आहे की अर्थकडे तर एकच फोर्स आहे, तो कोणता आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर लक्षात ठेवायचं आहे, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपली जी अर्थ आहे, आपली अर्थ मूनला सेंट्रिपिटल फोर्स काय करत आहे? प्रोव्हाइड करत आहे इन टर्म्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, म्हणजे तुमचं हे क्लिअर झालं की मूनला लागणारा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत आहे? अर्थ प्रोव्हाइड करत आहे. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल बघा, मोशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन. ठीक आहे, इथं आपण सन जो आहे तो काढू आणि प्लॅनेटच्या ऐवजी आपली अर्थ घेऊ. आपली ही अर्थ आहे, कोणताही किंवा कोणताही प्लॅनेट कन्सिडर करू आपण इथं. बघा, ही अर्थ जी आहे ती अलॉंग द मून किंवा रिव्हॉल्व करत आहे. अराउंड द सन काय करत आहे? रिव्हॉल्व करत आहे. म्हणजेच ही अर्थ सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे. म्हणजे या अर्थला आपण कोणता फोर्स लागेल? सेंट्रिपिटल फोर्स लागेल. कारण की ही अर्थ काय करत आहे? अराउंड द सन काय करत आहे? रिव्हॉल्व करत आहे. मग आपल्या अर्थला जो सेंट्रिपिटल फोर्स लागत आहे तो कोण प्रोव्हाइड करत आहे? सन प्रोव्हाइड करत आहे. म्हणजे हा जो सन आहे, हा सन अर्थला काय करत आहे? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत आहे, की ज्या सेंट्रिपिटल फोर्समुळं जे आहेत ऑल प्लॅनेट्स अराउंड द सन काय करतात? रिव्हॉल्व करतात. म्हणजे तुम्हाला इथं स्टुडंट तुम्हाला या टॉपिकमध्ये हे समजलं असेल की कोणताही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे तर त्या सर्क्युलर मोशनमध्ये फिरण्यासाठी त्याला कोणता फोर्स लागेल? सेंट्रिपिटल फोर्स. आणि त्याला सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करेल? जो सेंटरमध्ये असेल तो. आता इथं मून रिव्हॉल्व करत आहे पण सेंटरमध्ये कोण आहे? अर्थ आहे. म्हणून ही अर्थ त्या मूनला काय करत आहे? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत आहे. इथं सन सेंटरला आहे. ठीक आहे, म्हणून सन जो आहे तो अर्थला काय करत आहे? सेंट्रिपिटल फोर्स काय करत आहे? प्रोव्हाइड करत आहे. येस, क्लिअर स्टुडंट इथपर्यंत? ठीक आहे, मग इथं बघा लास्ट टॉपिक. ठीक आहे, जस्ट 5 मिनिट्स अँड मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, बघा, जर एखादा ऑब्जेक्ट, ठीक आहे, सर्क्युलर मोशन म्हणजेच काय? जर तुम्हाला हा क्वेश्चन विचारला की सर्क्युलर मोशन म्हणजेच काय, सिंपल सांगायचं. जर एखादा ऑब्जेक्ट इज मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ, ऑब्जेक्ट इज मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ, दॅट्स वी कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. क्लिअर आहे? जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे, सर्क्युलर पाथ मध्ये फिरत आहे, त्याला आपण काय म्हणू? सर्क्युलर मोशन. पण जर असं विचारलं तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? मग आपली डेफिनेशन काय असेल? ऑब्जेक्ट इज मुव्हिंग अलॉंग अ सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड. कॉन्स्टंट स्पीड. जर एखादा ऑब्जेक्ट कॉन्स्टंट स्पीडनं जात असेल, एखादा ऑब्जेक्ट कॉन्स्टंट स्पीडनं फिरत असेल, तर त्याला आपण काय म्हणू? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. क्लिअर आहे? येस. मग बघा, आता खूप सारे स्टुडंट काय होतात? कन्फ्यूज होतात स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये. स्पीड आणि व्हेलॉसिटी इन टर्म्स ऑफ सर्क्युलर मोशन. ठीक आहे, लक्षात ठेवा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जर ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये म्हणजेच तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे तर त्याची स्पीड कशी आहे? कॉन्स्टंट आहे. स्पीड कशी आहे त्याची? कॉन्स्टंट. ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे म्हणजे त्याची स्पीड कशी असेल? कॉन्स्टंट असेल. बट व्हेलॉसिटी काय होईल? त्याची चेंज होईल. ठीक आहे, व्हेलॉसिटी काय होईल त्याची? त्या ऑब्जेक्टची चेंज. का बरं असं? कारण की व्हेलॉसिटी काय आहे? दोन गोष्टीवर डिपेंड आहे. व्हेलॉसिटी हा जो कन्सेप्ट आहे हा 2 थिंग्सवर डिपेंड आहे. एक कशावर डिपेंड असेल?
स्पीडवर आणि कशावर डिपेंड असेल? यस, डायरेक्शनवर. कशावर डिपेंड असेल? डायरेक्शनवर. आता इथं बघा स्टुडंट, स्पीड तर कॉन्स्टंट आहे. काय म्हटलं मी? सिंपल म्हटलं, जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे म्हणजे त्याची स्पीड कॉन्स्टंट राहील, पण व्हेलॉसिटी काय होईल? चेंज होईल. व्हेलॉसिटी चेंज का बरं होईल? कारण की व्हेलॉसिटी दोन गोष्टीवर डिपेंड आहे. कशावर? स्पीड अँड डायरेक्शन. स्पीड तर सेम आहे, स्पीड कॉन्स्टंट आहे, पण व्हॉट अबाउट द डायरेक्शन? तर आपण शिकलेलो आहे, जेव्हा पण आपण सर्क्युलर मोशनमध्ये असतो तर प्रत्येक पॉईंटवर डायरेक्शन चेंज होतं. प्रत्येक पॉईंटवर डायरेक्शन काय होईल? चेंज. प्रत्येक पॉईंटवर जर डायरेक्शन काय होत आहे? चेंज होत आहे, मीन्स व्हेलॉसिटी पण काय होईल? चेंज होईल. म्हणजे स्टुडंट, तुमच्या घरामध्ये, आपल्या घरामध्ये जे आहे वॉच आहे, त्या वॉचमध्ये मिनिट हँड, अवर हँड जे काटे असतात, ते जे काटे आहेत, मिनिट हँड, अवर हँडचे जे काटे आहेत, त्यांचा स्पीड कॉन्स्टंट राहील. त्यांचा स्पीड काय राहील? कॉन्स्टंट राहील, पण त्यांची व्हेलॉसिटी ऑलवेज काय होत राहील? चेंज होत राहील. व्हेलॉसिटी काय होईल? चेंज. का बरं व्हेलॉसिटी चेंज होईल? कारण की सर्कलवर प्रत्येक पॉईंटवर डायरेक्शन काय होईल? चेंज होईल म्हणून. ओके. सो आय होप स्टुडंट, हे माझं फर्स्ट लेक्चर होतं आणि मी तुम्हाला मॅक्झिमम ट्राय केलं तुम्हाला अंडरस्टँड करण्याचं. आय होप हे समजलं असेल. ठीक आहे, बाकीचं रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. थँक्यू.